आपल्या भाऊचा विषय कसा हार्डच असतो बघा. काय म्हणता मित्रांनो, आजपासून आम्हाला भेटली PL. शेवटचं कॉलेजला बघितलं म्हणलं 2-3 दिवसांतर डबल कॉलेजकडे यायचंच आहे, कारण एक्झाम डोक्यावर आहे. रूमवरून फ्रेश वगैरे झालो आणि सर निघालो जिमकडे. पोट तर फुल होतं, एनर्जी होती. म्हणलं वर्कआउट करूया आणि रूमवर जाऊन अभ्यासाला बसूया. डोक्यावर फार्मॅक नाचतोय आपल्या इकडे. भाऊचा आपला कट सुरू होता, एक नंबर. जय भजन बोलून आपण आपल्या वॉर्मअपला सुरुवात केली. वॉर्मअप करणारच, पण तितकंच आपला भाऊ आला. भाऊ ना एक नंबर माणूस आहे बघा. याच्यासोबत मजा तर खूप येते. चांगलं सगळ्या बॉडी पार्टला मोकळं करून घेतलं. पुलअप्स आणि पुशअप्सही करायचे होते, तेही केले आणि लागलो बघा लॅट्सपासून. वर्कआउट केलाय सुरू, पण आज एवढी गर्दी होती ना, म्हटलं 2026चा चांगलाच असर झाला लोकांवर. म्हटलं चल आपला वर्कआउट करूया आणि निघूया. आणि असंच करत आपला वर्कआउट झालाय. खूप दिवसानंतर आपण बॅकला एकदम चांगल्या पद्धतीत ट्रेन केलंय. आता निघणार होतो, पण निहाल भाऊची पोझिंग बघून जाऊत म्हणलं. तितक्यात थोडं आर्म स्लाईड ट्रेन केलं आणि इकडे आपल्या भाऊची फुल ऑन मस्ती सुरू झाली. आज एवढा खुश का होता हेच माहिती नव्हतं बघा, पण चावला म्हणलं खुश आहे तर चांगलंच आहे. आता निघूया म्हणलं रूमकडे. पण जाण्याआधी आपल्याला आपला एक भाऊ भेटला बघा. तो जॉब करतो, शिक्षणही घेतोय आणि जिमही करतोय बघा. भाऊचं डेडिकेशन एक नंबर आहे. तसं डेडिकेशन आपणही घेऊया, पण सांगता येत नाही व्हिडिओ येतील की नाही रेग्युलर, कारण एक्झाममुळे प्रेशर खूप आहे बघा. तोपर्यंत बाय मित्रांनो.